अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 29 मे. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज म्हणजे केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतलेली विभूती होय. अन्न वस्त्र निवाऱ्याचा त्याग करून लोकसेवेमध्ये राहिले. आपला परमार्थ जेवून खाऊन असतो, उपाशीपोटी परमार्थ करणे फार अवघड आहे. तुका म्हणे संन्याशी माध्यान काळी तोंड वासी. शरीर धर्म आहे, ते भागवलेच पाहिजे, पण भक्तांच्या पुढे त्यांची तहान भूक सुद्धा हरपून जाते. ज्यांना अन्नाची गरज नव्हती त्यांना बाकीच्या कोणत्याही गोष्टीची गरज असे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रीती करणारी माझी माय म्हणजे सद्गुरु यशवंत बाबा महाराज होय. संत ज्ञानेश्वर महाराज काय, संत तुकाराम महाराज काय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये विरोध हा झालाच. ही लढाई सुष्ट विरुद्ध दुष्ट अशी असते. सद्गुरु यशवंत बाबा सुद्धा या दिव्यातून पुढे गेलेले आहेत. त्यांना कोणी नीट भिक्षा वाढली नाही, कोणी अपशब्द उच्चारले, कोणी टाकून बोलले, कोणी मारले सुद्धा, पण अशांच्यावर सुद्धा मायाच केली. आपल्या जवळ घेतले व सन्मार्गाला लावले. त्यांचे जे कार्य असते ते हेच असते. हे जग सुखी व्हावे, दुष्टांची दुष्टबुद्धी नष्ट व्हावी, खळांची व्यंकटी सांडावी, सत्कर्मामध्ये बुद्धी रथ व्हावी, भूतामध्ये परस्पर प्रेम वाढावे, सर्व सुखी व्हावेत, एकमेकांची मने जुळावीत. फुलाला फुल जोडत गेले की सुमन हार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेले म्हणजे माणुसकीचा सुंदर हार तयार होतो. हे कार्य संत करतात व केलेल्या कार्याचा हार भगवंताच्या चरणावर अर्पण करतात. त्याचे श्रेय स्वतः घेत नाही. देव केवढा तो करून अकर्ता असतो. तुम्ही त्याच्याकडे गेलात की कुठल्या तरी आनंद सागरामध्ये गेला आहात अशी जाणीव आपल्याला पहिल्यांदा होईल. आपोआपच दिव्यत्वाची प्रचिती येईल आणि आपोआपच आपले हात जोडले जातील. त्यांना अपेक्षा तर कशाचीच नसते. निरपेक्ष वृत्तीने ते जनसेवाच करीत असतात. त्यांच्या समोर उभे राहिल्यावर वाचा पांगुळते, वाणीला मौन पडते. स्थितप्रज्ञ आपली अवस्था होते. तुझ्यात कोणते अवगुण आहेत, तुझ्यात काय कमी आहे, हे एका क्षणात त्यांना दिसते आणि त्याप्रमाणे ते तुला मार्ग देत असतात. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून तू चालत आहे बघून त्यांना खूप आनंद होतो. हेच ते तुझी सेवा म्हणून स्वीकारतात आणि जगासमोर तुला आदर्श व्यक्ती म्हणून उभा करतात. श्री गुरूंच्याकडे येण्यापूर्वी मी व श्री गुरूंची सेवा केल्यानंतरचा मी यात जमीन आसमानाचा फरक असतो. कारण त्यातला मी गेलेला असतो. ज्ञानेश्वर महाराज झाले नसते तर ज्ञानेश्वरी दिसली नसती. तुकाराम महाराज नसते तर पाचवा वेद गाथा दिसला नसता. संत एकनाथ नसते तर एकनाथी भागवत भारुडे आपल्याला कोणी शिकवले असते. संतांनी जे वाङ्मय निर्माण केलेले आहे ती त्यांची अपत्य आहेत. पोटच्या मुलाप्रमाणे त्यावर प्रेम करा, ते ग्रंथ आत्मसात करा. संतांच्या सानिध्यात असल्याचा आपल्याला अनुभव येईल. संत आपल्याला जगावे कसे व मरावे कसे याचे उत्तम शिक्षण देत असतात. परोपकार हे संतांचे वैशिष्ट्य होय. सहनशक्ती आणखी एक वैशिष्ट्य. झाडाला फळ लागल्यानंतर झाड जसे नम्र होते तसे संतांच्याकडे नम्रपणा असतो. ज्ञानाने ते बहरलेले असतात, मात्र अहंकार गर्व त्यांच्याकडे नसतो. आपल्या वागणुकीतून ते आपल्याला शिक्षण देत असतात. संत दामाजी पंतांचे उदाहरण पाहिले तर आपल्या लक्षात येईल. मरण आले तरी बेहत्तर, पण जनता जगली पाहिजे म्हणून या ठाणेदारांनी बादशाची गंगा आणि यमुना कोठारे लोकांना फुकट लुटवली. बादशाला त्यावेळी ही गोष्ट कळाली. त्यावेळी दामाजी पंतांना त्याने अटक करून आणायला सांगितले. पंढरपूर आल्यानंतर मात्र दामाजी पंत
आईला भेटण्यासाठी लेकराने व्याकुळ व्हावे तसे व्याकुळ झाले. म्हणून त्यांनी सैनिकांना विनंती केली, बाबांनो, मला एकदा शेवटचे माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेऊ द्या. चंद्रभागेत आंघोळ केली, पुंडलिकाचे दर्शन घेतले, नामदेव पायरीचे दर्शन घेतले, गरुड खांबाला मिठी मारली आणि आता पांडुरंगाच्या दरबारामध्ये ते आल्याबरोबर नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, हृदयी प्रगटे रामरूप अशी पंतांची अवस्था झाली. पंतांनी पांडुरंगाच्या चरणावरती डोके ठेवले. पंत पांडुरंगाला विनंती करतायत, पांडुरंगा, बादशाच्या दृष्टीने मी उपमर्द केलेला आहे, या सर्व कार्याला तू साक्षी आहेस. मला त्यांनी मारून टाकले तरी चालेल, पण अधू अपंग करू नये. अधू अपंग झालं तर मला जीवन मिळेल, मात्र तुझी सेवा करता येणार नाही. या गोष्टीचे मला फार दुःख होईल. संतांची कशी बुद्धी असते पहा. मग काय, हृदयी गुज कळले श्रीरंगाला. पंताला बिदरला नेले, दरबार भरलेला आहे. आता आपण त्याला काय शिक्षा होणार याकडे सारांचे लक्ष होते. एवढ्यात विठू महाराजचे रूप घेऊन पांडुरंग आला, भरणा करून गेला आहे. त्या काळातील 1,68,000 रुपये पांडुरंगाने भरल्याची नोंद आहे. जगाच्या कल्याणा संताची विभूती याला म्हणावे. संत म्हणजे ज्यांच्या चांगुलपणाला अंत नसतो ते संत असतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.